नमस्कार मंडळी, आपल्या जाधव इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आणि मी विशाल खूप खूप मनापासून स्वागत करतो। तर बऱ्याच दिवसांनंतर आम्ही दोघे अशी कॅमेरा समोर आलेलो आहे। जवळजवळ 4 महिने झाले हो ना? 3-4 महिने झाले। मला वाटतं शेवटचा आपला व्हिडिओ आलेला आहे गुढीपाडव्याचा बहुतेक। आणि त्यानंतर बऱ्याचशा कमेंट आम्हाला डेली कमेंट्स येत आहेत की तुम्ही व्हिडिओज का करत नाही किंवा तुमचे व्हिडिओ का येत नाही। तर म्हटलं की आता बऱ्याच दिवसांनी सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं मेसेज थ्रू देता येत नाहीत किंवा कधी कधी असं होतं की राहून जातात रिप्लाय देण्याचे। तर म्हटलं आपण एक व्हिडिओज करू आणि आपण सगळ्यांना सांगूयात की व्हिडिओ न येण्यामागची कारणं काय होती। तर म्हटलं आज तुमच्याशी थोड्या गप्पा मारूयात, म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आज बसूनच आज थोडंसं बोलूयात आपण। तर काय बिझी होतो, कसं होतं किंवा का व्हिडिओज येत नव्हते आपले, हे सगळं आज आम्ही सविस्तर तुमच्याशी बोलणार आहोत। तर मी सुरुवात अशी करेल की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत आमच्या आई आलेल्या आहेत। आता 8 महिने होतील जवळजवळ त्यांना इंडियातनं आलेल्या। आणि पहिले आल्यानंतर 2-3 महिने आम्ही भरपूर एकत्र फिरलो किंवा आमचा टाइम असा त्यांच्यासोबत भरपूर गेला छान। आणि त्यानंतर पण आम्ही फिरतच होतो, फक्त आपले व्हिडिओ तुम्हाला येत नव्हते पाहता। भरपूर फिरलो आईंबरोबर आम्ही आणि त्यांच्याबरोबर आम्ही आमचं हे 7-8 महिने खूप एन्जॉय केला। आणि ते कुठे 7-8 महिने गेले ते आम्हाला समजलं पण नाही। आणि आता लवकरच त्या भारतात परत येत आहेत आणि त्यांच्याबरोबरच्या मेमरीज मी माझ्या फोनमध्ये स्टोअर केलेल्या आहेत, पण त्या तुमच्यापर्यंत आल्या नाही कारण की नेहमीच मी सांगत असतो आम्ही फार बिझी असतो आणि आमच्या प्रायोरिटीज पण वेगळ्या आहेत। खरं तर युट्यूब ही आमची हॉबी आहे दोघांची म्हणण्यापेक्षा खास करून माझी। त्यामुळे ह्यातून माझ्या डे टू डे लाईफ मधून जर मला वेळ मिळाला तरच मी व्हिडिओ करायचे किंवा करते। पण गेले काही दिवस असं झालं होतं ना की फार बिझी होतो आम्ही। म्हणजे तर कशात बिझी होतो तुम्ही काय सांगाल? नाही, पहिली तर गोष्ट सगळ्यांना नमस्कार परत एकदा आमच्या दोघांकडनं माझ्याकडनं। 3-4 महिने आम्ही आधी पण म्हटलं तर आमच्या प्रायोरिटीज आपण थोड्याशा आपण ठरवल्या पाहिजेत। आजूबाजूच्या ज्या समाजात आपण काम करतो त्यांच्या आपण उपयोगी पडलो, तिथं काय करू शकलो तर ते पहिलं केलं पाहिजे। म्हणजे आधी नोकरी, मग शौर्य आणि सगळं घरातलं सगळं, त्याच्यानंतर मग आजूबाजूच्या समाजात काय काम करता येणार असेल तर ते, त्याच्यानंतर शेवटी तुमच्याशी संवाद। अशा टाईपचे प्रायोरिटीज आमच्या फार आधीपासून सेट होते। जेव्हा म्हणजे हा चॅनल दीपालीने ठरवलं की युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट व्हायचं। आणि आता सध्या गेले काही दिवस आम्ही बिझी चालू होतो कारण की इथं एक इव्हेंट होता जिथं माझी मदत लागणार होती किंवा मला आग्रह झाला होता की मी त्या इव्हेंटच्या मॅनेजमेंटमध्ये काम करावं म्हणून। बऱ्याच मोठा इव्हेंट होता, बऱ्याच गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्ड होत्या आणि त्याच्यातल्या कल्चरल ज्या बाजू होत्या त्याच्यात म्हणजे मला त्याच्यात काम करायची संधी होती किंवा मला रिक्वेस्ट आली होती भरपूर लोकांकडनं की मी तिथे काम करावं। त्यामुळं मग आम्ही गेले बरेच दिवस मी पूर्ण बिझी होतो आणि त्यामुळं मग माझीच बरीचशी घरातली कामं जी अर्धवट असायची ती दीपाली बऱ्याच वेळा मला हेल्प करायची। त्यामुळं मग आम्ही सगळे बॅकलॉग चालू होता आमचा, खूप फोन्स व्हायचे रेग्युलर। आणि मग ते सगळं इतकं बिझी होऊन गेलं होतं की आम्ही गेले 2 महिने तर आम्ही फिरू पण शकलो नाही। त्याच्या आधी आम्ही फिरत होतो पण वेदर खराब असल्यामुळं आणि टाइम कमी असल्यामुळे आम्ही ते एडिटिंगच्या भानगडीत पडलो नव्हतो बेसिकली। पण गेल्या 2 महिन्यात आम्ही भरपूर बिझी राहिलो, पण त्या बिझी राहण्यात भरपूर शिकलो आम्ही सगळे, चांगल्या गोष्टी शिकलो, चांगल्या गोष्टी बघितल्या आणि काही चांगल्या गोष्टी आम्ही करू शकलो। दीपालीचा त्याच्यातला आमचा म्हणजे आमच्या ऑर्गनायझेशनचा एक परफॉर्मन्स होता, त्यात कल्चरल परफॉर्मन्स होता, तो अतिशय चांगल्या विषयावरती होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असा एका विषयावरती त्यांनी एक परफॉर्मन्स सादर केला होता, ज्याचं नाट्य होतं, जे नृत्य होतं, अशा स्वरूपाचा तो परफॉर्मन्स होता। आणि असे इतर अनेक ऑर्गनायझेशनचे त्यात परफॉर्मन्स होते। आणि मग या सगळ्या लोकांचं मॅनेजमेंट करण्यासाठी जर माझ्यावर जबाबदारी असेल आणि त्या इव्हेंटमध्ये 2,500-2,500 लोक जर का असतील म्हणजे ऑडियन्स असेल तर त्याच्यात किती मॅनेजमेंट लागू शकतं। आणि अशा ठिकाणी जिथं परदेशात एवढ्या मोठ्या संख्येने जनरली लोक मिळत नाहीत, एकत्र येत नाहीत, मग त्या संख्येने एकत्र येणार असेल तर काय काय प्लॅनिंग करायला लागतं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी होतो। आणि त्यामुळं मग आम्ही दोघेही तशा अर्थाने बिझी होतो। दीपाली प्रॅक्टिसच्या आधाराने, कारण की ती ज्या परफॉर्मन्समध्ये पार्ट घेत होती आमच्या ऑर्गनायझेशन थ्रू, मराठी असोसिएशनच्या थ्रू, त्याच्यातल्या डान्समध्ये ती लीड करत होती त्या टीमचं। त्यामुळे तिथं तिची हेल्प गरजेची होती, तिची ती एंगेजमेंट तिथं गरजेची होती। त्यांच्या प्रॅक्टिस चालू होते 2 महिने, म्हणजे दर शनिवार रविवार। आणि मी वेगवेगळ्या कारणासाठी बिझी होतो, माझ्या मीटिंग चालू होत्या किंवा मला लोकांना भेटायला लागत होतं आणि पॅरली माझी पण कामं चालू होती। त्यामुळं गेले 2-2.5 महिने आम्हालाच आमच्यासाठी वेळ मिळाला फॅमिली पण टाइम आम्ही भरपूर कॉम्प्रोमाइज केला गेल्या 2 महिन्यामध्ये।
आणि मला ह्या सगळ्यात आवर्जून उल्लेख करायचा आहे आमच्या आईंचा, की त्यांच्यामुळे मला फार मदत झाली खरं तर. म्हणजे जे मी बाहेर करू शकले किंवा एवढा वेळ देऊ शकले ह्या गोष्टींसाठी, आणि घरातलं सगळं त्या बघत होत्या. म्हणजे मला खूप बॅकअप होता, खूप सपोर्ट होता त्यांचा, आमच्या दोघांनाही किंबहुना. कारण की दोघंही आम्ही दर सॅटर्डे म्हणजे संडे बाहेर असायचं प्रॅक्टिस निमित्तानं. आणि त्यामुळे मग काय व्हायचं की बाहेर गेलं की तिथल्या त्याच्यात बिझी असायचं, शनिवार सोमवार ते शुक्रवार जॉबमध्ये. त्याच्यामुळे ना एवढं हेक्टिक होतं सगळं, आणि मग त्यामुळे मग मला एडिटिंग वगैरे ह्यासाठी वेळ देणं फारच अशक्य होत होतं. नंतर मी पण विचार केला की मी हे सगळं ओढाताण करून हे सगळं करण्यामध्ये काही अर्थ नाही, त्याने आपल्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. म्हणून म्हटलं की थोडं आपण स्टॉप करूया थोड्या दिवसांसाठी, आणि नंतर परत आपण येऊच. आणि आम्ही काही चॅनल वगैरे बंद करणार नाहीये, कारण की थोडं थोडं आम्ही असं ऑन ऑफ होत राहू आमच्या प्रायोरिटीनुसार. म्हणजे काही अदर कमिटमेंट असेल तर इकडे थोडा आमचा वेळ कमी दिला जाईल युट्यूबसाठी. पण जर आम्ही फ्री असेल, आम्हाला मध्ये असा थोडा वेळ मिळाला, तर नवीन नवीन विषयांवरती व्हिडिओज आम्ही नक्कीच घेऊन येत जाऊ तुमच्यासाठी. किंवा इथं नवीन लोकेशनला कुठं आम्ही फिरायला गेलो तर ते लोकेशन तुम्हाला व्हिडिओ मधून पाहायला भेटेल. तर अशा गोष्टी आहेत, आणि त्यामुळं मग असं सगळं होतं. आणि आईंबरोबर पण टाइम द्यायचा होता मला, कारण की कधी कधी कसं होतं ना की आई आल्यात म्हणून प्रत्येकच दिवशी मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ करणं हे पण मला योग्य नव्हतं वाटत. कारण की काय होतं, मग त्याच कंटेंट मागं आपण पळत राहिलो ना, तर मला असं वाटतं लाईफचा आनंद पण घ्यायचा राहतो. रोजचं डे टू डे लाईफ म्हणजे तुमच्यासोबत मी त्यांच्याबरोबरच शेअर करत राहिले तर ते कुठंतरी असं त्यांना पण नको वाटायला की अरे मी आली तर हे कंटिन्यू व्हिडिओज करतायत. तर ते पण मला कुठंतरी असं वाटत होतं ते पण चुकीचं आहे नाही का. म्हणजे ते आल्यात, त्यांच्याबरोबर फिरूयात, त्यांच्याबरोबर जास्त टाइम घालूयात. आणि मी एकदम ऑनेस्टली सांगते की जेव्हा आपण हे व्हिडिओज करतो त्यावेळी काय होतं की जिथं कुठे फिरायला जातो ना, तर ते डोक्यात मग तेच राहतं आपल्या की अरे इथं शूट घेऊयात, तिथं शूट घेऊयात. पण मी आता 4 महिने एवढं हे माझ्या डोक्यातनं काढून टाकलं होतं ना, तर मी जिथं फिरायला जायचे ना तर मी ती फ्री आणि एन्जॉय करू शकले खरं तर. म्हणजे ते ठिकाण जिथं आईंबरोबर आम्ही फिरत, आम्हाला तुम्हाला दाखवायला पण तितकाच आनंद होता. ते तर आहेच. प्रश्न असा होता आता की मिळालेला वेळ इतका कमी होता की तो मग आई आणि शौर्यासाठी देणं गरजेचं बनलं होतं आम्हाला. आणि आम्हाला माहिती होतं की कदाचित अशा कधी कधी जबाबदारी आपल्यावर येऊन पडतात ज्या समाजात आपण राहतो तिथल्या, तर त्याला थोडी प्रायोरिटी देणे गरजेचं आहे. कारण इथं शेवटी आम्ही राहतो, इथल्या लोकांच्या जर आपल्याकडनं काय अपेक्षा असतील तर आपण त्यांना प्राधान्य देणं गरजेचं पडतं. आम्हाला तुमच्याशी भेटायला येण्याची इच्छा भरपूर होती आणि खूप मेसेजेस येत होते एव्हरीडे मला. म्हणजे मी आधीपासून मी युट्यूबचा काय फॅन नव्हतो. म्हणजे माझी काय ती कल्पना पण नव्हती. ते पूर्ण श्रेय पण दीपालीचं, ती कल्पना पण दीपालीची. आणि मी थोडासा त्यापासून बाजूला राहायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. पण मधल्या काळात जेवढ्या दीपालीला किंवा आम्हाला ह्या कुटुंबाला तुम्ही जे काय ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे आपुलकी दाखवली त्या मेसेजेसच्या माध्यमातून, तर ते बघून हळूहळू मी उलट बदललो की मला असं वाटायला लागलं की ठीक आहे आपण भेटीला आलं पाहिजे. कारण की ह्या पूर्ण ह्याच्यात आम्हाला असं एकदा असं वाटलं नाही की लोकांना फार काय घेणं देणं नाही. तुमच्या प्रत्येक 2 महिने गॅप पडल्यापासून ज्या सुरू झाल्या तुमच्या सगळ्यांचे मेसेजेस की तुम्ही सगळे ठीक आहेत ना, बरेच दिवस तुमचं काय ऐकलं नाही. मी ह्या मानसिकतेचा होतो किंवा मी ह्या समजुतीचा होतो की जी लोक आपल्याला डायरेक्ट दिसतात, भेटतात, त्यांच्यासाठीच आपलं जास्त टाइम गेला पाहिजे. आणि जी लोक पलीकडे असतात म्हणजे कॅमेऱ्याच्या, ती बऱ्याच वेळा त्यांच्या लाईफमध्ये फार काय फरक पडत नसतो आपल्यामुळं, असं मला वाटायचं. पण आता मला असं वाटतं की बऱ्याच लोकांच्या तुमच्या आयुष्यात आम्ही भाग झालोय, तर मग मदनानं भेटलं पाहिजे. त्यामुळं डेफिनेटली म्हणजे आता माझ्या साईडने मी दीपालीला किती दिवस झाले आग्रह करतोय. 1 आठवडा झाला मी फ्री झालो. आणि ते 1 आठवड्यातले म्हणजे 7-8 दिवस झाले मी मोकळा झाले कामातनं. 7-8 दिवसातले रोज आठवण. मला आठवतंय सुरुवातीचं एक आमच्या म्हणजे लाईफ मध्ये असं होतं जेव्हा हे युट्यूब सुरू झाल्यानंतर आहे ना, मी ज्यावेळी युट्यूबवर फार जास्त सक्रिय होते त्यावेळी हे मला म्हणायचे की तू एवढं जास्त म्हणजे नको करत जाऊ, की एक वेळ अशी येईल की ते तुला शक्य होणार नाही करणं एवढं सगळं. आणि ती वेळ आलीच खरं तर. म्हणजे ते मला म्हणायचे की नको आग्रह धरू की दररोज व्हिडिओ गेला पाहिजे किंवा आठवड्यातून 2-3 व्हिडिओ गेले पाहिजे, कारण की तू त्याच्याच मागे लागशील, कारण की आपल्याला इतरही जबाबदाऱ्या आहेत आपल्या पाठीमागे. पण नंतर त्यावेळी मला असं वाटायचं नाही मी मॅनेज करू शकते. पण नंतर मला असं वाटलं की नाही, म्हणजे हे सगळं करताना माझी खूप ओढाताण होतीये, तर थोडं थांबलं पाहिजे. आणि मग जर का रोज भेटायला यायचं असं जर का आपण डोक्यात ठेवलं ना, तर मग कंटेंट ऑटोमॅटिक तुमच्याशी काय शेअर होणार आहे, मग घरातल्या गोष्टी शेअर होतील, कितीपर्यंत शेअर केला पाहिजे, त्या सगळ्याला मर्यादा आहे शेवटी. म्हणजे तुम्ही एखाद्या स्वतः युट्यूबर झाला तर तुम्ही इमॅजिन करू शकता की काय काय दाखवू शकतो आपण, तर एवढं दाखवू शकतो. एका लिमिटपेक्षा पुढे जाऊन दाखवणं आम्हाला पसंत नाही, आवडत. आम्हाला वाटतं की ते कम्फर्टेबल नाहीये. लोकांचा प्रश्न आहे, चॉईस आहे प्रत्येकाची, असे
मग आपण काय करू शकतो, दीपाली स्पेशल रेसिपी करणार असेल तर ती दाखवतीच तुम्हाला नेहमी, किंवा आम्ही कुठे फिरायला नसेल तर बऱ्यापैकी आम्ही कव्हर करतो, गेले 2-3 महिने सोडले तर अशा बऱ्याच महत्वाच्या घटना आम्ही कव्हर करतो. त्या पलीकडे जाऊन आम्ही काय दाखवू शकतो, हा मुद्दा आहे आमच्यासाठी. अनलेस तुम्ही आम्हाला सांगितलं की हा विषय आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे सुरुवातीला केले तर त्याचा बराच यांना फायदा पण झाला, आणि बरेच म्हणजे नवीन आपले जे आहेत सबस्क्रायबर की जे आता इथं परत मध्ये आलेले आहेत आणि ते आम्हाला इंडियात असल्यापासून पाहत होते, तर अशा 2-3 फॅमिली जास्तच म्हणजे आम्हाला इथं भेटल्या, आणि अजूनही 1-2 फॅमिली कमीत कमी मी मध्ये जवळजवळ 15 लोकांना भेटलो नवीन आलेल्या. बरोबर, ते आपल्याला इंडियातनं पाहत होते, म्हणजे ते आम्हाला इंडियातनं पाहत होते. अजूनही त्यांच्यापैकी काही लोकांना प्रत्यक्ष आम्हाला भेटता नाही आलं, म्हणजे दीपालीला भेटता नाही आलं त्या कुटुंबांना, आणि ते आतुर येतात. असे बरेच 2-3 फॅमिली, जसं की आम्ही आता ते व्हिडिओ बघतही असतील कदाचित, तर याच्यात ते 2-3 फॅमिली व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती की मी आता बोललो होतो की मी मोकळा होऊ दे, आपल्याला लवकर भेटायला, आणि आम्ही नक्कीच भेटणार, आणि आम्हाला नवीन लोकांशी आलेल्या भेटायला बोलायला म्हणजे आवडतं. त्यांना हेल्प पाहिजे असेल तर आम्ही ऑलवेजच तयार असतो. असे आहेत म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच इथं नवीन आलेल्या ज्या फॅमिलीज आहेत त्या आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि लवकरच आम्ही त्यांचं एखादं कॅचअप करू, आणि काय हेल्प पाहिजे असेल काय नको तर का म्हणजे गेल्या 2 वर्षात व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही 10 ते 15 फॅमिली इथं आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा भेटल्या. त्या आमच्यासाठी पण चांगली गोष्ट होती, त्यांच्यासाठी तर ती नक्की चांगली होती, कारण त्यांना कोणीतरी आधाराचं इथं भेटलं. आम्ही इमॅजिन करू शकतो, मी नवीन होतो ऑस्ट्रेलियात, तेव्हा आधार असलेली माहिती असलेली 2 माणसं जरी भेटली तरी खूप वाटायचं. आणि तेव्हाच मुळात मी कित्येक वर्षापासून दीपाली म्हणतो की जेव्हा आता नवीन कोणी जेव्हा येईल तर माझी एक जबाबदारी राहील की त्यांना मी थोडासा मदतीचा हात देईल माझ्या परीने. आम्ही अजूनही असं म्हणणार नाही किंवा त्याचा काय क्लेम करणार नाही की आम्ही खूप मदत केली, कोणाला फार काय मदत करू शकलो नाही आम्ही, पण कमीत कमी मानसिक आधार द्यायचं काम मी प्रयत्न करत असतो, असं होईल आमच्याकडनं. आणि त्यामुळे भेटायला आवडतं आम्हाला लोकांना, नवीन लोक स्पेशली ज्यांना मदतीची गरज आहे अशांना भेटायला जास्त आवडतं आम्हाला. जे सेट झाले सगळं झाले त्यांना तर भेटत असतो आम्ही बऱ्याच वेळा. पण मला असं वाटतं युट्यूबचा हा एक खूप फायदा झाला, म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला खूप नवीन म्हणजे माणसांची नाती लोक मिळाली, म्हणजे माणसांची आमची ओळखी झाल्या, आमची त्यांनी भेट झाली, आणि असं त्यांना जेव्हा भेटतो आणि ते आमच्याबद्दल बोलतात ते ऐकून खूप आनंद होतो ना, की त्यांना खूप माहिती मिळते आमच्याकडे. खरं तर माहिती आम्ही फार जास्त तसे नाही बनवलेले व्हिडिओज असे की त्यातून तुम्हाला अजून जास्त, पण आम्ही नक्कीच बनवू तसे. काय होतं की आता आपले जे व्ह्युअर्स आहेत ते जर का समजा 12-15 हजार जे काय सबस्क्रायबर असतील, त्यातले ऑस्ट्रेलियात येण्याच्या इच्छुक असणारे 100-125 असतील, बाकीचे सगळे तुम्ही वेगळ्या विषयासाठी इच्छुक असणार आहेत. त्यामुळे आम्ही सगळा फोकस जर का ऑस्ट्रेलियात तुम्ही आल्यावर काय करायचं किंवा तुम्ही इथं आल्यावर कसं सेट व्हायचं असं जर व्हिडिओ केले तर तुम्ही उरलेल्या लोकांनी काय करायचं, त्यांचा टाइम वाया जाईल. तर मग आम्ही फक्त हिंट देत असतो की तुम्ही आल्यानंतर आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला जी मदत करतील ती करेल. मग त्या माध्यमातून जे लोक येतात ते 100% आमच्या संपर्कात असतात बऱ्याच वेळा, आणि आम्हाला ते बरं वाटतं. मराठी कोणी आला आणि जर का कोणी आम्हाला फोन करत असेल तर तो आम्हाला आमचा सन्मान वाटतो की इथं आल्यानंतर म्हणजे आम्ही त्यांना जर का काही मदत करू शकलो तर आम्हाला ते नक्की चांगलं वाटतं. आणि त्याचा रिव्हर्स आम्ही बघितलं, आम्ही इंडियात आलो होतो तर त्याची परतफेड तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी केलीच. आम्हाला एवढी लोक भेटायला तयार होती, म्हणजे लिस्ट काढली होती आम्ही, 100-125 लोक होती त्या लिस्टमध्ये, आणि ह्याच्या आधी आम्ही असा अनुभव घेतला नव्हता. वेगवेगळ्या गावात गेलो तरी आम्ही लोकांना भेटत होतो. तर असं पण बघितलं आणि ही साईड पण बघितली. मग आमची जबाबदारी अजून वाढली की मदत करणं आमची जबाबदारी, ती आम्ही करत राहील, आणि तुमच्या भेटीला येत राहू आम्ही मधून अजून. बरोबर आहे. कंटिन्यू कसं होईल माहित नाही मला, मी तो शब्द नाही देणार की रेग्युलर येत जाईल. रेग्युलर जाऊ पण किती दिवसांनी, म्हणजे फार जास्त क्वांटिटी फ्रिक्वेन्सी कमी असेल त्याची, आठवडा 2 आठवड्यातून एखादा व्हिडिओ असं करू आम्ही. कारण की आता सध्या आईंना जायला पण थोडेच दिवस आहेत, 2च आठवड्यात ते आता जाणार आहेत, आणि आमची तर इच्छा होती त्यांनी अजून आमच्यासोबत जास्त दिवस राहावं, आणि इतकी सवय झाली आहे त्यांची घरात असण्याची, कारण की कोणतरी एक आधार वाटतो. आणि रोज कसं घराच्या बाहेर आम्ही पडत असतो आणि घरी आलं की आपणच लॉक उघडा. आता कसं घरात कोणतरी आहे बाबा, तर एक वेगळंच म्हणजे फिलिंगच त्या वेगळ्या असतात. आणि आता त्या जाणार आहेत ह्या कल्पनेनेच आता मला थोडा त्रास व्हायला लागलाय. तुमच्या घरात ह्या निमित्ताने तेवढ्याशा वेगळ्या विषयावरती आपण सामाजिक विषयावरती बोलूया. तुमच्या घरात आई वडील असतील ना आणि तुम्ही कायम आई वडिलांबरोबर राहायला असाल ना, तर कदाचित तुम्हाला ही फिलिंग कळणारच नाही. असं आहे. कधीतरी तुमच्या आई वडील गावाला गेले 3-4 महिन्यासाठी, 4-5 महिन्यासाठी, तर तुम्हाला ते कदाचित थोड्याशा फिलिंग्स कळतील, ज्या आता कदाचित माझ्या बहीण भावांना तिकडे इंडियामध्ये कळत असत, म्हणजे त्यांना वाटत असेल, त्यांना तर त्याची जाणीव आहे त्यांना.
पण त्यांना आता ती जाणीव जास्त होत असेल प्रकर्षाने की 7-8 महिने, कारण आई पहिल्यांदाच एवढे महिने इकडे, पहिल्यांदाच आई तिसऱ्यांदा आल्या तशा शौर्यच्या जन्माच्या वेळी आल्या. तेव्हा पण 6 महिने राहिले राहिल्या होत्या. पण तेव्हा कसं होतं शौर्याचा जन्माच्या वेळी होतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे ती बिझी होतो आम्ही तुझं. आणि त्यानंतर परत आम्हाला वाटतं 2-2.5 वर्ष झाले, 3 वर्ष होतील जानेवारीत, तर तेव्हा आलता. पण ते 3च महिन्यांचा विजा मिळालेला त्यांना, त्यामुळे त्या 2 महिने होते. आणि आता त्यांना 3 वर्षाचा विजा मिळालाय. पण त्यांना आता ते अप टू 1 इयर राहू शकतात, पण आता त्यांना जायचं आता 7-8 महिने झाले. आणि त्यांचा पण नंतर आम्ही थोडा विचार केला, कारण की खरंच म्हणजे त्यांनी एवढं राहिलं तेच खूप आहे आमच्यासाठी. कारण पॅरेंट्ससाठी खरं तर फार अवघड असतं इथलं, म्हणजे जे ऑस्ट्रेलियात ज्यांचे पॅरेंट्स येऊन गेले असेल ते जास्त रिलेट करू शकतात या गोष्टीशी. ऑस्ट्रेलिया किंवा बाहेर राहणाऱ्या कुठल्याही देशामध्ये ज्यांच्या आई वडिलांना ते घेऊन गेले असेल तर त्यांच्यासाठी थोडंसं बोरिंग असतं म्हणजे लाईफ तिथलं. जरी मुलांनी सुनेनी म्हणा किंवा मुलगा म्हणजे मुलगी जावयानी जरी फिरवलं तरी शेवटी त्यांना थोडंसं तिथलं आपल्या घरच्यांची तिकडच्या सगळ्या लोकांची म्हणजे आठवण येतेच, कारण की जास्त लोक सहवास असण्याची त्यांना सवय असते. इथं फार लिमिटेड असतं सगळं. तरी आईंसाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला त्यांना फिरवण्याचा, आणि त्या बाबतीत त्या खूप लकी ठरल्या, कारण की आमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे आणि दर विकेंडला आम्ही आमच्या फ्रेंड्सकडे जातच असायचो डिनरसाठी. इतके सारे इन्व्हिटेशन आलेले की आता मी काउंट केले तर 50 ठिकाणी आम्ही जास्तच किंमत आम्ही गेलो असेल. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी त्यांना खूप खूप प्रेम दिलं. त्यासाठी ज्या त्या कोणी ह्यातनं परत मंद बघत असेल त्यांना थँक्स. आणि त्यांच्यासाठी खास एक व्हिडिओ मी नंतर करणारच आहे, म्हणजे ज्यांनी म्हणजे आईंना खूप म्हणजे त्यामुळे इथं काहीच वाटलं नाही त्यांना फार जास्त. विकेंडला त्यांना भरपूर म्हणजे लोक आमचे फ्रेंड्स भेटायचे, त्यामुळे त्यांचा वेळ जायचा त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप छान होतं. अजून एक फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्या पण आई आल्यात. हा, त्यामुळे आईंना सोबतही होती एक मैत्रीण, आईच्या छान छान मैत्रिणी झाल्या तिकडे. खूप छान होता त्यांचा म्हणजे एक्सपिरियन्स. आपण त्यांच्या तोंडून एक दिवस ऐकूयात. तर असं सगळं होतं आणि हे आमचं चालूच राहतं म्हणजे. आणि दरवेळी आम्हाला तेच रिझन तुम्हाला द्यायला लागतं की आम्ही बिझी आहे. पण हे असं बरोबर नाही वाटत का आपण खरं तर केले पाहिजेत व्हिडिओज. आपण प्रयत्न करू, आम्ही कसं होतंय आमच्या परीने तसं ट्राय करत राहू. तर मला असं वाटतं आपण थांबूया तिथंच. आणि आईंबरोबर थोडं फिरणार पण आहे आम्ही. आता 1-3 दिवस सुट्ट्या टाकलेल्या आहेत पुढच्या काही दिवस, तर त्यात आम्ही मस्त एक थोडंफार फिरणार आहे आता. कारण 2 महिने जसं तुम्हाला आम्ही म्हटलं आम्ही प्रॅक्टिसमध्ये बिझी होतो दोघंही आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला फार जास्त टाइम मिळाला नाही फिरण्यासाठी. पण आता आम्ही खास 2-3 दिवस ऑफ घेणार आहे ऑफिसमधनं आणि फिरणार आहे थोडं. आणि जास्त मग वेळ जसं आईंना देता येईल तसं देणार आहे. तर मला असं वाटतं पुढच्या व्हिडिओत ते दोघेही तुम्हाला पाहायला भेटतील, आई आणि शौर्य. तर आज आम्ही इथंच थांबतो. तुम्हाला अजून काय सांगायचं? मला सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मला कुठं थांबायचंय गरजेचं आहे, तर मी बोलतच राहू आम्ही दोघं पण तसेच आहेत. म्हणजे गप्पा मारायला लागलं की चालू राहील. थोडं व्हिडिओचं लिमिटेशन खरं. सध्या तरी आम्ही इथंच थांबतो, कारण की मध्ये एक्सपिरियन्स शेअरिंग करत राहू आम्ही. मधल्या काळात आम्ही काय काय अनुभवलं ते पण सांगू शकतो आम्ही नंतरच्या काळात. पण आता तुमच्यासाठी तुम्ही बोर नको व्हायला म्हणून आम्ही थांबतोय खरं तर, नाहीतर आम्ही अजूनही बोलू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी. चालेल मग आपण आज थांबतो आम्ही इथेच. आणि आपण परत आता नवीनच एक फिरण्याचा आमचा व्हिडिओ येईल, तर त्या व्हिडिओत आपण परत एकदा भेटू सगळेजण. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओज पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.